नमस्कार. श्री स्वामी समर्थ. नवरात्रीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आज आपण पाहणार आहोत सप्तशती पाठाचे उद्यापन कसे करायचे व नवरात्रीत घरी अवश्य करावे हवन. जाणून घेऊया मंत्र व पूजा साहित्य आणि पूजा विधी. चला तर बघूया. देवी भगवान पुराणानुसार दुर्गा सप्तशतीचे मंत्र आहेत. हवनाच्या वेळी दुर्गा सप्तशतीच्या 13व्या अध्यायाच्या मंत्राचे पठण करताना हवन कुंडात स्वाहा म्हणत आहुती द्यावी. हवन कुंडातून अग्नी प्रज्वलित करण्यापूर्वी त्यामध्ये फळे, मध, तूप, लाकूड इत्यादी नैवेद्य दाखवला जातो. तसंच धार्मिक मान्यतानुसार हवनाच्या प्रभावाने नकारात्मकता ऊर्जा दूर होते. यामुळे आरोग्य आणि समृद्धी लाभते. तसेच हिंदू धर्मातील महत्वाचा सण म्हणजे नवरात्री सध्या सुरू आहे. नवरात्रीत हवनाला विशेष महत्व आहे. हवनाशिवाय हा सण अपूर्व मानला जातो. मंदिरे व सार्वजनिक दुर्गास्थळ व मंडळे इत्यादी ठिकाणी अष्टमी आणि नवमीला हवन केले जाते. घरी हवन कसे करायचे ही माहीत नसल्याने अनेक जण ते करत नाहीत. जर तुम्ही घरीच हवन करण्याचा विचार करत असाल तर हा लेख तुमच्यासाठी महत्वाचा आहे. या बाबतीत आपण हवनाची तयारी आणि मंत्राशी संबंधित माहिती घेऊया. चला, हवनाचे धार्मिक महत्व काय आहे? देवी भगवान पुराणानुसार दुर्गा सप्तशतीचे मंत्र आहेत. हवनाच्या वेळी दुर्गा सप्तशतीचे 13 अध्याय मंत्र पठण करतात व हवन कुंडात स्वाहा म्हणत आहुती देतात. तसेच अग्नीला प्रज्वलित करतात. तसंच धार्मिक मान्यतानुसार हवनाच्या प्रभावाने नकारात्मकता ऊर्जा दूर होते व आरोग्याला समृद्धी लाभते. नवमीच्या दिवशी दुर्गा देवीला प्रसन्न करण्यासाठी हवन केले जाते. हवनासाठी लागणारा पदार्थामध्ये धूप, तांदूळ, सुके खोबरे, दही, आंब्याचे लाकडं व सुपारी, मध, तूप, अत्तर आणि अक्षता याचा समावेश होतो. हे सर्व घटक एकत्र करा. हवन अग्नी प्रज्वलित करण्यासाठी कापूर आणि आंब्याच्या लाकडाचा वापर करतात. तसंच विटाच्या साहाय्याने अग्निकुंड तयार करतात किंवा आजकाल ते नवीन आहेतच आपले म्हणजे होमकुंड भेटायले तुम्हाला कुठेही पूजाच्या दुकानात. ते जरी घेतलं तर चालते. अग्निकुंड तयार करतात. त्याला शेणाने सारवतात. हे कसं अगोदर नाही मिळत, ज्यांना नाही भेटलं त्यांनी हे करू शकतो. व त्यावरती गंगाजल शिपडायचे व पूजा साहित्यावरील गंगाजल शिपडा. हवन कुंडात आहुती देण्यासाठी सुक्या आंब्याच्या लाकडाचा वापर करतात. तुपात भिजलेले कापूस आणि कापूर जाळून हवन कुंडाची ज्योत पेटवा. यानंतर गणेशाला, पंचदेवतांना आणि नवग्रहांना 5 वेळा तूप अर्पण करावे व आपल्याला मंत्र म्हणायचं. ओम ही क्लीम चामुंडाय विच्चे असा हा मंत्राचा जप करत हवन कुंडात अर्पण करावं. शेवटी भात आणि मध एकत्र करून हवन कुंडात मंत्रासोबत अर्पण करा. हवनानंतर आरती करावी. विटा आणि शेणाने सारवलेले हवनकुंड तयार करणे शक्य नसेल तर बाजारात तयार हवनकुंड भेटतात. तुम्हाला मगाशी म्हणले असेल, तुम्ही विकत सुद्धा घेऊ शकतो आणि केंद्रात भाड्याने आणू शकतो. हवन करताना शुद्ध आणि पवित्र जपणे फार आवश्यक आहे. याशिवाय हवन झाल्यानंतर 12 वेळा विष्णुआय नमः हा मंत्राचा जप करायचा आहे. काय करायचं? आपल्याला विष्णू भगवानांचा जप करायचा आणि पूजेत काही कमी राहिली असल्यास त्याबद्दल क्षमा मागावी. तसंच आपण हे पण बघणार आहोत की हवन कसा करावं व नवरात्रीत हवन करण्याचे. नवरात्रीत नवमीला हवन करतात आपण मगाशी म्हणल्यासारखं. तसंच हवन करायची हे आपण नवमीला करतो किंवा अष्टमीला. बघूया घरच्या घरी पण कसं करता येते. नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशतीचे पाठ करतो तेव्हा हवन करायचे असते. दुर्गा सप्तशतीचे पाठ केली एक तरी कुणी 1 करता, कुणी 9 करते, कुणी 11 करते. असं आहे म्हणजे ज्यांना जसं जमल तसं नवरात्रीत दुर्गा मातेचे आपल्याला घरच्या घरी विराजमान होते म्हणून आपण हवन करायचे असते. पण हवन पण करू शकतो. आपण दुर्गा सप्तशतीचे पाठ करतो. आता उद्यापन करू शकतो. पण तुम्ही जर हवन केला नाही तर उद्यापन समर्पित होते. म्हणजे तुम्ही कसं आहे, हे जर पाठ केला ना उद्यापन करायचं म्हणजे त्या आपल्याला कसं आहे
फळश्रुती भेटते म्हणजे हवन केल्यानंतर. हवन हे नवमीलाच करा, कारण की तुमचे सप्तसतीचे पाठ पण होतात. आपण आई भगवतीला नैवेद्य देतो स्वाहा म्हणत, ती एक प्रकारे नैवेद्य सारखे, आता आपल्या एक प्रकारे आपण नैवेद्य दाखवल्यासारखे होतो. आता आपल्याला लागणारे हवन सामान वरती म्हणल्यासारखं हवन पात्र घ्यायचे, ते नसेल तरी चालतंय. कोणी दुर्गा सप्तशतीचे पाठ केलेले किती वेळा केला सुद्धा हवन करते. एक वेळा झालं तरी तुम्ही हा स्वाहा म्हणत काय करायचं, आपल्याला हवन करायचंय. हवन पात्र होम कुंड हे तुम्हाला कुठेही दुकानात भेटून जाईल. तसंच तुम्हाला शेणाची गौरी घ्यायची आहे आणि होमचा पुडा घ्यायचा आहे. हे होम पुडा तुम्हाला कसं आपल्याला केंद्रात भेटेल. तुमच्याजवळ जर स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र असलं तर तिथंही भेटते, किंवा तुम्हाला आपल्याला कुठेही म्हणजे देवाचे जे धार्मिक हे भेटते तर तिथंही तुम्हाला होम पुडा भेटून जाईल. प्रज्वलित करायचे आहे तुम्हाला, हे केंद्रात मिळते म्हणजे म्हणल्यासारखं. तुम्हाला मध आणि आपल्याला पंचगंधा, अरे गुगुळ, चंदन असे आपल्याला घ्यायचे आहे. म्हणजे मध घ्यायचंय, पंचगंगा घ्यायचंय, गुगुळ घ्यायचंय, चंदन घ्यायचंय, तिळ घ्यायचंय, मोहरी घ्यायचे. म्हणजे आपल्याला घरच्या घरी करताना नागर मोता घ्यायचंय, कापूर, आवळा, गुलाब पाकळी, कमळाचे पाकळी घ्यायचे, काळे तिळ घ्या, असे भीमसेन कापूर घ्या, हवनात टाकून घ्यायचे आहे. आधी हवन कुंडाला हळद कुंकू लावून घ्यावं. आता आपल्याला थोडेसे आपल्याला स्वाहा करत काय काय लागतात ते थोडेसे दूध पांढरे, आपल्याला काय करायचे, दूध, पांढरे तीळ, साखर, तांदूळ, जवस, शुद्ध गायचे तूप अगोदर दिवा लावून घ्यायचे. अगोदर दिवाची पूजा करायची म्हणजे होमकुंड आपल्याला होम करताना दिवा लावून दिवाची पूजा करायची. होमकुंडाला हळद कुंकू लावून पूजा करायची व कुलदेवतीला नमस्कार करा. आता आपल्याला सगळ्याला आधी आपण हवनसाठी गावरान आपल्याला काय करायचं, सगळे जे सामग्री घेतलेलं आहे कापूर वगैरे ती प्रज्वलित करून घ्यायची आहे. व सर्वात अगोदर तूप टाकावं. गणपती बाप्पांना आव्हान केल्यानंतर अग्निदेवतांना पण आव्हान करायचे आहे. 11 वेळा आपल्याला ओम गणगणपते नमः हा मंत्र म्हणा, किंवा तुम्हाला मगाशी म्हणलेलं आहे विष्णू भगवानांचं ते जरी मग मंत्र म्हणलं तर चालतंय, किंवा ओम अग्निदेवताय नमः असं मंत्र म्हणत आपल्याला काय करायचंय, हवन करायचंय. व तुमची इच्छा असेल तर दुर्गा सप्तशी करत आहुती देऊ शकता. प्रत्येक ओळीनंतर स्वाहा म्हणायचंय आपल्याला, म्हणजे एक ओळी म्हणलं की स्वाहा म्हणायचं. जर तुम्हाला दुर्गा सप्तशती परत जर पठण करत करायचं असलं तर म्हणायचं ओम आय ह्रीम क्लीम चामुंडाय विच्छे स्वाहा असं म्हणायचं. असे 108 वेळा म्हणा, किंवा नवारनाव मंत्र म्हणलं तरी चालेल. तुम्हाला हवन करताना नवारनाव मंत्र जरी तुम्ही म्हणला तर चालतं. तसंच नंतर दूध व दुधाची पण आहुती देऊ शकता. तांदळाची खीर करा, म्हणजे तांदूळाचं खीर, दूध असं काही म्हणत तुम्ही आहुती देऊ शकतो. तसंच आहुती द्या. असे आहे हवन पूजा तुमच्या घरच्या घरी. म्हणजे हवन पूजा कशी करायची, घरच्या घरी घटस्थापना झालेली असती, आपली नवरात्र असते, आपण सप्तशतीचे पाठ केलेला असते, म्हणून आपल्याला अखंड दिवा लावलेला असते घरी. म्हणून आपण काय करायचं, घरच्या घरी आवाहन करायचं आहे. आई अंबाबाईचा आशीर्वाद सदैव तुमच्या सोबत राहू दे हीच अंबाबाई चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ.